मित्रांनो, राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. अपंग व्यक्तींना आता मोफत म्हणलं तरी चालेल किंवा अनुदानावर म्हणलं तरी चालेल, तर ऑटो रिक्षा वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर त्या ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला मोफत ऑटो रिक्षा मिळणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतोळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या गेल्या वर्षी जवळपास जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काहीतरी दिव्यांगांसाठी ऑटो रिक्षाचे जे अर्ज निघाले होते, त्याच्यामध्ये काही व्यक्तींना म्हणजे थोड्याफार प्रमाणात पिवळी ऑटो काहीतरी ते होती योजना, पिंक कलरची ऑटो. तर त्या योजनेअंतर्गत काही व्यक्तींना हे ऑटो मिळाले होते, परंतु बरेच असे जे लाभार्थी होते, जे अपंग व्यक्ती होते, दिव्यांग व्यक्ती होते, त्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा झाला नव्हता. त्यातच मित्रांनो, आता यावर्षीसुद्धा ही योजना पिंक ऑटो म्हणून नाही, तर यावेळेस आता ऑटोमध्ये जवळपास तुम्हाला प्रकार असणार आहेत. भाजीपाला म्हणजे तुम्हाला भाजीपाला वगैरे विकण्यासाठी जे ऑटो असतात, त्या गाडा टाईपचे ऑटो, त्याच्यासाठी सुद्धा अर्ज निघालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मालवाहतूक, तुम्हाला जर मालवाहतूक आपण जे पिकअप वगैरे म्हणतो त्या टाईपचं, समजा थोड्याफार प्रमाणात त्या टाईपचं सुद्धा तुम्हाला दिव्यांग व्यक्तींना ऑटो मिळणार आहे. त्यानंतर बघायचं झालं तर प्रवासी वाहतूक करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला स्वतःचा बिझनेस करण्यासाठी, म्हणजे तुम्ही घरबसल्या किंवा तुम्ही घरी बसून बोर होत असाल किंवा तुम्हाला कमवायचे असेल तुमच्या स्वतःच्या जीवावर, तर तुम्हाला शासनाकडून मदत अर्थसहाय्य मिळणार आहे. तर त्यामध्ये प्रवासी वाहतूक ऑटो, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॅसेंजर वगैरे अपडाऊन करण्यासाठी तुम्हाला हे ऑटो असणार आहे प्रवासी वाहतूकचा. त्यानंतर आईस्क्रीम गाडा. आता आईस्क्रीम गाडा तर प्रत्येक दिव्यांगांना झापणार नाही, कारण की कोणी खुळं असू शकतं, कोणी लंगडा असू शकतं, त्याच्यामुळं प्रत्येकाला आईस्क्रीमचा गाडा चालवणं जर पॉसिबल नाही. परंतु मित्रांनो, तुम्ही प्रवासी वाहतूक किंवा जवळपास माल वाहतूक या प्रकारचा, त्याचबरोबर भाजीपालासुद्धा या टाईपच्या सुद्धा ऑटोसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये कागदपत्रे बघायचे झाले तर कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला. आधार कार्ड तर कंपल्सरी लागतोच प्रत्येक फॉर्मसाठी. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र, म्हणजे आता तुमचं जे डिसेबिलिटी प्रमाणपत्र असतं, ते प्रमाणपत्र तुमचं काढलेलं असणं आवश्यक आहे. तुम्हाला ते प्रमाणपत्र याच्यामध्ये फॉर्म भरताना लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर कास्टमधून असाल, SC-ST मधून असाल, तर तुम्हाला कास्ट कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर बँकेचं पासबुक हे महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला बँकेचं पासबुक देखील लागणार आहे. त्यानंतर डोमासाईल प्रमाणपत्र, म्हणजे जे आपण महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर UDID नंबर, तुमचं जे आधार कार्डसारखं छोटंसं कार्ड असतं त्याच्यावर तुमचा UDID नंबर असतो, ते सुद्धा तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर पासपोर्ट फोटो लागणार आहे, तुमची साईन किंवा अंगठा लागणार आहे. त्यानंतर रेशन कार्डसुद्धा लागणार आहे तुम्हाला यासाठी, म्हणजे तुम्ही APLमध्ये येता की BPLमध्ये येता हे सुद्धा शासनाला कळायला पाहिजे ना. त्यानंतर बघायचं झालं तर दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला काढणं आवश्यक आहे. फॉर्म भरताना, ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड अपलोड करायचं आहे, कास्ट अपलोड करायची आहे, बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. त्यानंतर बघायचं झालं तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे. राशन कार्ड अपलोड वगैरे करायचं नाही, परंतु तुमच्याकडे राशन कार्ड असणं आवश्यक आहे फॉर्म भरताना. तर तुम्हाला जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचं अनुदान याच्यासाठी मिळणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला फ्रीमध्ये मिळाल्यासारखंच मिळणार आहे हे ऑटो. तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय, बिझनेस करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. जे दिव्यांग व्यक्ती आहेत, जे लो व्हिजन वगैरे असतात किंवा कमी एका डोळ्याने आंधळे असतात, या प्रकारचे जे दिव्यांग असतात समजा, त्या व्यक्तींसाठी हा अर्ज आहे. तर याची शेवटची तारीख आहे सध्या 22 जानेवारीपासून अर्ज भरणं सुरू झालेलं आहे आणि याची शेवटची तारीख जवळपास 6 फेब्रुवारी, तशी तर 8 फेब्रुवारी आहे, परंतु 6 फेब्रुवारीपर्यंतच अर्ज मागवण्यात येणार आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारी जरी तारीख दिलेली असली तरीसुद्धा 6 फेब्रुवारीच्या 12 वाजेपर्यंतच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर तुम्हाला तुमच्या जर रिलेटिव्हमध्ये वगैरे तुमच्या आजूबाजूला कोणी दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्यांनासुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती द्या, या योजनेविषयी माहिती द्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त सहकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.